नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कृष्णाला घेऊन दुष्यंत घरी आलेला आहे आणि दुष्यंतच्या मिठीतच कृष्ण आहे. कृष्णाची अवस्था बिकट आहे. दोघही मातीनं माखलेले आहेत आणि बाळजाबाईचा प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे. बाळजाबाईने कितीही प्रयत्न केले तरीही दुष्यंतने तो प्लॅन उधळून लावलेला आहे आणि दुष्यंत कृष्णाला सुखरूप घरी घेऊन आलेला आहे. जेव्हा सगळेजण तिथे विचारू लागतात की काय झालेलं, दुष्यंत काय झालेलं, असं सगळे विचारत असतात. बाळजाबाईंना तर आता किती काळजी असते. विचार करण्यापेक्षा ही गोष्ट मात्र खरंच खूप भयानक असते. कारण बाळजाबाईंना तर असं वाटत असतं की कुठं गेलेलं माझं पोरगं आणि काय झालेलं त्याचं, माझी सून कशी होती. म्हणून बाळजाबाई तिथे विचारूही लागतात की काय झालं रे दुष्यंता, कुणी केली अवस्था ही, कोण जबाबदार आहे या सगळ्याला, असं म्हणत बाळजाबाईंनी तोंड उघडलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत आता घडलेली सगळी घटना सांगू लागतो. दुष्यंत म्हणत असतो की मी गेलेलो होतो आणि मी कृष्णाला शोधत होतो. त्यावेळेस स्वाती मला रस्त्यात दिसली आणि स्वाती काही केले ऐकायलाच तयार नव्हती आणि मला स्वातीनं मार्ग दाखवला. स्वाती म्हणजेच कृष्णाची गाई, जिने कृष्णाने तिला पहिल्यापासून जीव लावलेला आहे, सांभाळलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, ती स्वाती. म्हणजे आजपर्यंत दुष्यंत कृष्णाच्या आयुष्यात येण्यापूर्वी, कृष्णाचे बाबा गेल्यानंतर कृष्णाच्या जवळची व्यक्ती म्हणजे स्वाती, कृष्णाच्या जवळची स्वाती, भक्ती आणि मंग्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण तिथं आहेत आणि बाळजाबाई पाणी घेऊन या, दुष्यंतच्या अंगाला माती लागली, दुष्यंतला आंघोळ घालायचे, पाणी घेऊन या, माझ्या लेखाची अवस्था काय झालेली आहे. कारण दुष्यंत मातीतून माखून आलेला आहे. जो दुष्यंत कधी मातीला हातही लावत नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी, परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज दुष्यंतने केलेल्या असतात. दुष्यंतने वेळेवर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा आता बाळजाबाई म्हणू लागतात की सांग कुणी केलंय सुनबाई, कोण होतं ह्या सगळ्यामध्ये, कुणी केलंय हे सगळं, असं म्हणत आता बाळजाबाई सुद्धा बोलायला लागलेले असतात. सोडणार नाही त्याला, या गावात आमच्या सुनेच्या बाबतीत असं करायची हिंमत कोणाची झालेली आहे. ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात. त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र बाळजाबाई ज्या पद्धतीने वागत आहेत ती पद्धत त्यांची चुकलेली आहे हे कृष्णाला सुद्धा माहिती आहे. म्हणून तर कृष्णा बाळजाबाईंकडे पाहत असते आणि अचानक कृष्णाला श्वास घ्यायला त्रास होत असतो. म्हणजे दोघांची अवस्था काय आहे ते बघायचं राहिलं बाजूला. त्यांना पटकन घरात नेलं पाहिजे, त्यांना आराम केला पाहिजे. कृष्णा मातीत पुरलेली होती, त्यातून दुष्यंतने काढून आणले. हे सगळं नाहीये. इथं ह्या बाळजाबाईला पडलंय काय, सांगा कुणी केलंय, सगळी हिस्ट्री सांगा. सगळं तर स्वतःला माहिती आहे तरीही हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच कृष्णाला आता त्रास होऊ लागलाय. दुष्यंत म्हणतो की आई, कृष्णाशी आपण या सगळ्या विषयावरती नंतर बोलूया. आता कृष्णाला त्रास होतोय, तिला आराम करणं गरजेचं आहे. बाळजाबाईचं पुन्हा सुरू होतंय, बबन्या काय झालं, पाण्याचं पाणी घेऊन या. आणि इकडे कृष्णाला बाळजाबाईंचे ते शब्द आठवत असतात. कारण बाळजाबाई कृष्णाला म्हणालेली असते की तू जर आमच्या विरोधात गेली तर तुला सोडणार नाही आणि तू जे काही करत आहे, तू जे काही ठरवलेलं आहे त्यामुळं तुझी वाट लावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, असं म्हणत बाळजाबाईने कृष्णाला जे काही बोललेली असते, धमकी दिलेली असते ती खरी केलेली असते. म्हणून कृष्णाला आता कृष्ण फक्त बाळजाबाईकडे पाहत असते. त्यानंतर दुष्यंत कृष्णा दोघेही आलेले आहेत. मग आता पाण्याचं राहू द्या. तेव्हा इकडे आढळराव म्हणतात की मग जाऊन 2 पाट घेऊन ये जरे. आणि मग आढळरावांनी आता पाट आणायला सांगितलेले असतात. त्यांना माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हे सगळं कोण करू शकतं हे चांगलंच आढळरावांना माहिती आहे आणि म्हणूनच आढळरावांनी हे सगळं सांगितलेलं असतं. आढळराव पाट आणायला सांगत आहेत. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही उभे आहेत. कृष्णाची बाजू घेत दुष्यंत फक्त एवढंच म्हणत असतो की आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आज मला रिअलाइज झालं की मी कृष्णाशिवाय जगू शकत नाही. कृष्णा माझी खरं तर परफेक्ट लाईफ पार्टनर आहे आणि माझं कृष्णावरती खूप प्रेम आहे. मी कृष्णाशिवाय जगू शकत नाही. उलट या गोष्टीमुळं मी आणि कृष्णा आणखी जवळ आलेलो आहोत. आज कृष्णासाठी, कृष्णाचा जीव धोक्यात होता तर मी कासावीस झालेलो होतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि इथेच बाळजाबाईचा जो डाव आहे तो फेल झालेला आहे.
म्हणजेच बाळजाबाई तोंडावर पडलेली आहे. दुष्यंतने कृष्णावरील प्रेमाची कबुली तर दिलेली आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं आता दुष्यंत हा तिथे असतो. खुर्ची आणली, पांगवली जाते. दुष्यंत कृष्णाला खुर्चीवरती बसवतो आणि आता दुष्यंत म्हणत असतो की आई बाद झालं. दुष्यंतने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र बाळजाबाईचं तोंड आणि त्याही पेक्षा वाट लागलेली असते, ती म्हणजेच या जयकांची आणि त्याचबरोबर तिथे उभ्या असलेल्या त्या पूजीला तर असा पचका झालेला असतो की तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय. कारण मी तर दुष्यंतला मिळवणार होते आणि दुष्यंतने इकडे काय करून ठेवलंय. दुष्यंतने तर सरळ सरळ प्रेमाची कबुली देऊन टाकली हिच्यावरची. मी काय करणार आहे, माझं काय होणार आहे, हा प्रश्न आता तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आढळराव उठतात आणि आढळरावांनी तिथं असलेली दुधाची किटली उचललेली असते आणि ती दुधाची किटली त्यांनी दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्याही अंगावर ओतलेली असते आणि त्यांच्यावर जणू काही दुधाचा अभिषेकच केलेला आहे. कारण आढळराव म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही माझ्या लेकाला आणि सुनाला आज जो काही त्रास झालेला आहे, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला ती काळी नजर असणार आहे, वाईट नजर असणार आहे, त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि मग पूजी मात्र पाहतच राहते. कारण तिला हे नको होतं, दुष्यंत हा तिच्यापासून दूर जातोय आणि आता ती मात्र संपणार हे तिलाही माहिती असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण उभे असतात, पण मैनावती आणि जयकांत म्हणत असतात की काय आहे नक्की, हे सगळं काय आहे, काकीसाहेब एवढे शांत कशा काय आहेत, नक्की काय झालेलं असणार आहे, असं त्यांचं सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर बाळजाबाई मात्र पाहत असतात. एवढं सगळं झालेला गोंधळ पाहून बाळजाबाईंची मात्र वाटच लागलेली आहे. मग आता कृष्णाला घेऊन दुष्यंत आत निघालेला असतो. भक्ती म्हणते की मी येऊ का दुष्यंतराव, तेव्हा दुष्यंत म्हणतो की नाही नको, मी घेऊन जातोय तिला. म्हणजे दुष्यंत स्वतःच आता कृष्णाची काळजी घेत आहे, कृष्णाचं सगळं आवरून द्यायचं आहे, हे दुष्यंतने स्वतःच ठरवलेलं आहे. दुष्यंतला आधी कृष्णा त्याच्या समोरही नको वाटायची, परंतु आता दुष्यंत आणि कृष्णाचं जे फुललेलं नातं आहे ते पाहून आढळराव म्हणतात की कळलं का, नाही तुमचा लय माज होता ना, आज ती गोष्ट घडलेली आहे जी इतक्या वर्षात घडली नव्हती. दुष्यंतला मातीपासून लांब ठेवलं होतं तुम्ही, कधीच त्याच्या मनातली भीती काढू शकला नव्हता, पण आज त्याच्या मनातली भीती गेलेली आहे आणि तो मातीत अगदी लोळून आलेला आहे. कारण त्याच्या समोर होती ती कृष्णा. जी गोष्ट करून दाखवली ती म्हणजे कृष्णामुळे, आणि त्याने केली ती कृष्णासाठी केलेली आहे. तुमचं साम्राज्य ढासळत चाललेलं आहे, तुमच्या साम्राज्याची एक एक वीट ढासळताना मला दिसत आहे, असं म्हणत आढळरावांनी चांगलीच नांगी ठेचलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे बाळजाबाई रूम मध्ये येते, जो काही सामान आहे ते फेकून देते, सगळ्या रूम मध्ये पसारा करते. तेव्हा मैनावती, जयकांत आणि इकडे जयकांतचे वडील सगळेजण तिथं पोहोचलेले आहेत. बाळजाबाईंना विचारत असते. जयकांत म्हणत असतो की काकीसाहेब प्लॅन भारी होता, पण दुष्यंतमुळे तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे. आणि त्या क्षणी बाळजाबाईंना राग आलेला असतो आणि बाळजाबाई खानदिशी कानाखाली वाजवतात, ती म्हणजे या जयकांतच्या, आणि म्हणतात की तोंड बंद करायचं, कळलं, मी जे काय सांगते ना ते लक्षात येते ना, एकदम तोंड बंद करायचं, अजिबात मध्ये मध्ये बोलायची गरज नाही, असं इकडे बाळजाबाई सांगत आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत, त्यावर मात्र आता इकडे दुष्यंत कृष्णाची काळजीच घेत आहे. दुष्यंतला कृष्णाबद्दल जे काय वाटत आहे ते मात्र आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. काहीही झालेलं असलं तरीही दुष्यंतला आता कृष्णाशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये आणि दुष्यंत कृष्णासाठी वाटेल ते करायची तयारी त्याने दाखवलेली आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत आता कृष्णाची केस बांधून देत असतो. तिला आंघोळ झालेली आहे. त्यानंतर दुष्यंत आता कृष्णाच्या जवळ आलेला आहे. कृष्णाला त्रास होत असतो, कारण कृष्णा किती वेळ त्या मातीच्या ढिगाखाली होती याची कल्पनाच करवत नसते. कारण ज्या पद्धतीनं हे सगळं झालेलं असतं त्यावरून तर स्पष्ट होत असतं की या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी कोणाचा तरी काळबेरा आहे. तेव्हा दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, तुला अजिबात काळजी करायची गरज नाही,
असं सुद्धा दुष्यंतने सांगितलेलं असतं. आणि कृष्णाला तो आराम करायला सांगतो आणि तो बाहेर जातो. कारण कृष्णाला असं वाटत असतं की लवकरात लवकर दुष्यंत सरकारांशी या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. इकडे आता पूजा आणि काई दोघी जणी बोलत असतात, म्हणजे सावित्रीच्या अंगात तर किती मस्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे. आजपर्यंत कृष्णाबद्दल तिने फक्त आणि फक्त वाईटच विचार केलेला आहे. कारण तिच्या मनामध्ये कृष्णाबद्दल कधीच चांगलं आलेलं नाही, कारण तिला ते नकोच होतं. पूजी म्हणत असते की काहीही झालं तरीही डी फक्त माझा आहे, कारण मी त्याचं पहिलं प्रेम होते. कारण तिला सावित्री म्हणत असते की तू चल आता, तुझं गुंडाळ सगळं हे, कारण त्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. पण इकडे पूजी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही डी माझा आहे, माझं पहिलं प्रेम आहे आणि त्यामुळं डी माझ्यापासून कुठंही जाणार नाही, असं ती सांगत आहे. त्याच वेळी इकडे दुष्यंतने कृष्णाला झोपायला सांगितलेलं असतं आणि दुष्यंत बाहेर गेलेला असतो. कृष्णाला झोप लागत असते, पण तिच्या डोक्यातून ते विचार काही केले जात नसतात. आणि त्याचबरोबर इकडे कृष्णा एकदम खडबडून जागी होते. कृष्णा म्हणू लागते की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, कारण मी असं बसून हातावर हात ठेवून काहीच उपयोग नाहीये. कारण हे ज्या व्यक्तीनं केलंय त्या व्यक्तीला त्याची शिक्षा तर मिळाली पाहिजे ना. असं सगळं इकडे चालू असतं. मग कृष्णा सरळ उठते आणि बाळजाबाईंच्या रूममध्ये जाते. बाळजाबाईंच्या रूममध्ये गेल्यानंतर कृष्णा तिथं म्हणत असते की तुमची मजल इथपर्यंत जाईल, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं. कारण तुम्ही आत्तापर्यंतची सगळ्यात गोष्टींची हद्द पार केलेली आहे. माणुसकी नावाची जी काही गोष्ट होती ती सुद्धा तुम्ही विकून खाल्लेली आहे, असं म्हणत कृष्णा इकडे बाळजाबाईंना बोलत असते. बाळजाबाईंना म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जिंकला आहात, पण तुम्ही जिंकून काहीच उपयोग नाही, कारण मी तुमच्या समोर आज जिवंत उभी आहे आणि लवकरात लवकर हा जो तुमचा चेहरा आहे तो दुष्यंत सरकारांच्या समोर मी आणणार आहे आणि त्यांना दाखवून देणार आहे की तुमचं खरं रूप काय आहे, असं म्हणत कृष्णाने इकडे बाळजाबाईला चांगलंच धमकावलेलं असतं. आणि बाळजाबाई मात्र कृष्णाला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझं नाव जर कोणाच्या समोर घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, काहीही झालं तरीही मी तुला सोडणार नाही, असं म्हणत त्यांनी कृष्णाला धमकी दिली. नेमकं त्याच वेळी दुष्यंत तिथं आलेला असतो आणि दुष्यंत म्हणतो आईसाहेब काय झालं, कारण इकडे ती दुष्यंतच्या समोर कृष्णाला म्हणालेली, म्हणजे दुष्यंतने ऐकलेलं असतं, कृष्णाला ती म्हणालेली असते की तुला राहायला छप्पर डोकं ठेवणार नाही, की बसायला जमीन ठेवणार नाही, अशी अवस्था तुझी मी करून टाकेल, अशी धमकी दिलेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत हा कृष्णाचा बॉडीगार्ड झालेला आहे आणि बॉडीगार्डच्या कपड्यांमध्येच आता दुष्यंत कृष्णाच्या मागे पुढे करत असतो. दुष्यंतने कृष्णाला मदत करायचे ठरवलेलं आहे. दुष्यंत कृष्णासोबत आहे आणि त्याच वेळी कृष्णा जे मिरची वाळत टाकत आहे तेव्हा दुष्यंत तिथं पोहोचलेला असतो. परंतु कृष्णाच्या डोक्यातनं हे विचार काही जात नसतात, कारण बाळजाबाई म्हणालेले असतात की तुझ्याकडे पुरावा काय आहे, आत्ता मी तुझा गळा दाबला तर तुझ्या गळ्यावरती हाताचे ठसे उठतील, पण माझी गोष्ट तुला जगासमोर आणायला पुरावा काय आहे, असं इकडे बोललं जातं. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण दुष्यंत त्याच्या परीने प्रयत्न करत होता आणि आता इकडे अशा पद्धतीनं सत्य समोर आलेलं आहे. आता दुष्यंतला जेव्हा कळेल की हे सगळं करणारी व्यक्ती म्हणजेच त्याची आई आहे, तेव्हा मात्र दुष्यंतच्या अवस्थेची खरंच बघण्यासारखी असणार आहे. कारण ज्या बाळजाबाईंवर त्याने लहानपणापासून एवढा विश्वास टाकलेला आहे त्या बाळजाबाईंवर आता आरोप केले जाणार आहेत, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.